तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी कोडिंग शाळा या यूट्यूब चॅनलवर. तर आज आहे आपला सी प्रोग्रामिंग सिरीजचा डे नंबर 06 आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहे कंट्रोल फ्लो स्टेटमेंट. आज इथून पुढे स्टार्ट होतील. खूप सारे प्रोग्राम आपल्याला या कंट्रोल फ्लो स्टेटमेंटचा यूज करून बनवायचे आणि या प्रोग्रामिंगनेच तुमची सगळ्यात जास्त लॉजिक बिल्डिंग इथून पुढच्या लेक्चरमध्ये स्टार्ट होतील. याआधी मी तुम्हाला ऑपरेटर शिकवले, असाइनमेंट ऑपरेटर काय असतं, अरेथमॅटिक ऑपरेटर काय असतं, रिलेशनल ऑपरेटर काय असतं, लॉजिकल ऑपरेटर काय असतं. या सगळ्या ऑपरेटरचा यूज करून आपण आता काय करणार आहे, या कंट्रोल प्ले स्टेटमेंटमध्ये खूप सारे प्रोग्राम डिस्कस करणार आहे. तर चला तर आपण आता सुरुवात करूया. तर आपले बरेचसे आता सबस्क्रायबर वगैरे तुम्ही चांगला सपोर्ट पण दाखवलेला आहे, त्यासोबत इंस्टाग्रामवर पण खूप चांगला सपोर्ट दाखवलेला आहे. तर अजून जास्त आपल्याला काम करायचं आहे या चॅनलवर. तर जे काम आपण जे पण काम पुढं करणार आहे, जसं C++, DSA झालं, जावा झालं, पायथन पण खूप जणांची रिक्वेस्ट आहे, तर पायथनला पण आता आपण चालू करून देणार आहे. पायथन पूर्ण बेसिकपासून तर ॲडव्हान्सपर्यंत सर्व शिकवू आपण, पायथन पण देऊ शिकून. आणि त्याच्यानंतर आपण एक फुल स्टॅक वगैरेचा कोर्स यूट्यूबवर फ्री आणू. आता खूप काही लोक म्हणतात की फ्री करणार आहे का पेड, तर आपलं सर्व कंटेंट हे मोस्टली पूर्णपणे फ्री राहील किंवा एकदमच कमी प्राईज राहील. असं समजा की खूपच कमी, म्हणजे की ज्या सर्वजण ऑफर करतील अशाच प्राईजमध्ये राहील. पण मी इनिशियली जेवढं प्रॉमिस केलेलं ते सगळं आपलं काय राहणार आहे, फ्रीमध्येच राहणार आहे. आलं ना. त्याच्यानंतर पण मी ट्राय करेल की फ्रीमध्येच देईल. माझा असं काही हेतू नाही जास्त आपल्याला मनीच्या मागं, पैशाच्या मागं नाही जायचं आहे. व्यवस्थित सर्व गोष्टी प्रॉपर करायच्या आहे. स्टेप बाय स्टेप तुम्हाला जेवढ्या लँग्वेज, जेवढं नॉलेज माझ्याकडे आहे ते सर्व नॉलेज मी देण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळ्यात आधी आजचं जे टार्गेट आहे आपलं काय, फ्लो कंट्रोल स्टेटमेंट. फ्लो कंट्रोल स्टेटमेंट काय असतं, आधी मला सांगा स्टेटमेंट काय असतं. हे तुम्हाला मी स्टेटमेंट काय असतं ते सांगितलं, की असं स्टेटमेंट जे लिहिल्यानंतर काय होते, काहीतरी स्पेसिफिक ॲक्शन परफॉर्म होते, त्याला आपण काय म्हणतो, स्टेटमेंट म्हणतो. आता हे स्टेटमेंटचा फ्लो म्हणजे की खूप सारे स्टेटमेंट असतात ना. आता स्टेटमेंट किती असतं आपल्या याच्यामध्ये, खूप प्रोग्राम लिहिताना खूप लाईन, जेवढ्या लाईन ऑफ कोड्स असतात तेवढ्या काय असतात स्टेटमेंट आपले राहू शकतात. पण आता या स्टेटमेंटला जर मला कंट्रोल करायचे तर काही कन्सेप्ट आल्या, त्याला काय म्हणतो आपण कंट्रोल फ्लो स्टेटमेंट्स. आणि त्याच्यामध्ये काही कीवर्ड यूज केले जातात, इफ, एल्स, एल्स इफ, असे कंडिशन वाईज आपण काय करू शकतो, स्टेटमेंटला एक्झिक्यूट करू शकतो. ते कशामध्ये येतं, आपलं फ्लो कंट्रोल स्टेटमेंटमध्ये येतं. तर सगळ्यात पहिलं बघा, हा आपला प्रोग्राम इथून स्टार्ट होईल. काय होईल, हा प्रोग्राम आपला इथून स्टार्ट होईल. काय, व्हॉइड मेन, मेन स्टेटमेंट, आपला मेन प्रोग्राम इथून स्टार्ट होईल. आणि हा काय डिफॉल्ट फ्लो, काय हा सिक्वेन्शियल फ्लो आहे. सिक्वेन्शियल फ्लो म्हणजे काय, की सी प्रोग्रामिंग लँग्वेज मधलं जे एक्झिक्युशन आहे, कंपायलरचं एक्झिक्युशन आहे, ते कसं होतं, लाईन बाय लाईन आपलं एक्झिक्युशन स्टार्ट होतं. ही लाईन 1 चालेल, नंतर लाईन 2 चालेल, नंतर लाईन 3 चालेल, लाईन 3 चालेल, नंतर ही काय झालं, लाईन 4 चालेल. असं काय लाईन बाय लाईन एक्झिक्युशन आपलं चालणार आहे. आणि त्याला आपण काय म्हणतो, सिक्वेन्शियल फ्लो. यानंतर सिक्वेन्शियल फ्लो म्हणतो. एक्झिक्यूट मल्टिपल टाइम्स, एक्झाम्पल S1, S2, S3 इन लूप. आता जे आपण पुढे शिकणारचे लूप वगैरे, वाईल लूप, डू वाईल लूप, या कन्सेप्ट, तिथं काय आहे की आपल्याला एखादं स्टेटमेंट खूप वेळेस चालवायचं असेल, कंटिन्युअसली चालवायचं असेल, तिथं काय केलं जातं, लूप वगैरे चालवला जातो. ते पण काय येतं या स्टेटमेंटच्याच पार्टमध्ये यायचं. जिथं तुम्ही लूप लावशाल ते स्टेटमेंट काय होईल, मल्टिपल टाइम्स प्रिंट होईल. पण आता मला काय करायचं आहे, मला फक्त समजून घ्यायचं की फ्लो स्टेटमेंट कसं चालतं. तर मी तुम्हाला सांगितलं की लाईन बाय लाईन एक्झिक्युशन होतं. जिथे लूपचं राहील तिथे काय होईल, कंटिन्युअसली तिथं लूप जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत काय होईल, मल्टिपल स्टेटमेंट आउटपुटमध्ये आपल्याला देईल. हे कसं आहे म्हणजे, हा झाला आपला कंट्रोल फ्लो, जो इन जनरल फ्लो राहतो लँग्वेज मधला. जे आपण प्रोग्राम लिहितो ना, व्हाईट मेनमध्ये ज्या गोष्टी लिहितो, जिथे एंट्री पॉईंट स्टार्ट होतो, त्या सगळ्या गोष्टी काय होता, लाईन बाय लाईन एक्झिक्यूट व्हायला स्टार्ट होता. पण आता मला काय करायचंय, की काही अशा स्पेसिफिक कंडिशनवरच काय करा, हे स्टेटमेंट चालवा, नाही तर अदरवाईज काय करा, त्या स्टेटमेंटला इग्नोर करा. तर ते स्टेटमेंटचे खूप सारे टाईप आहे. आज आपण फक्त इफ स्टेटमेंट बद्दल शिकणार आहे. कशाबद्दल, इफ सिलेक्शन, इफ स्टेटमेंट बद्दल शिकणार आहे. तर हे स्टेटमेंटचे, कंट्रोल फ्लो स्टेटमेंटचे 3 टाईप आहे मेनली. एक म्हणजे सिलेक्शन, दुसरं म्हणजे इटरेटिव्ह स्टेटमेंट, आणि तिसरे म्हणजे जम्प स्टेटमेंट. आणि ह्याच्यावरच आपले जवळपास 10 ते 12 लेक्चर कंटिन्युअसली राहणार आहे. विथ प्रोग्राम, सर्व प्रोग्राम आपण डिस्कस करणार आहे. आणि खूप इम्पॉर्टंट आहे हे. या ज्या गोष्टी त्याच्या स्ट्रॉंग असतात, त्याचे बेसिक ऑलमोस्ट स्ट्रॉंग असतं. आलं ना. इथून पुढची जर्नी थोडी आपल्याला लक्ष द्यायची. अजून ऑपरेटर बाकी काही, पण मी तुम्हाला जिथं गरज पडली तिथं ऑपरेटर पण सांगून देणार आहे. त्याची काही युनरी आणि टर्नरी ऑपरेटर आणि बिटवाईज ऑपरेटर, असे 3 ऑपरेटर बाकी. तर आपण काय करू, इफ एल्स नंतर मी ते घेणार आहे. आलं ना. आता मला सांगा, सिलेक्शन स्टेटमेंटमध्ये सगळ्यात आधी आपण काय शिकू, इफ स्टेटमेंटला शिकू. कोणते कोणते टाईपचे इफ स्टेटमेंट कसं काम करतंय. पहिले इफ स्टेटमेंटने सगळे प्रोग्राम करून बघू, म्हणजे तुमच्या काय होईल, लॉजिकल बेस चांगला स्टार्ट होईल. त्याच्यानंतर काय, इफ एल्स, काय होईल, इफ एल्सनी आपण बघू. नंतर काय, इफ एल्स मल्टिपल, म्हणजे की
नंतर असेल आपलं इफ एल्स इफ आणि नंतर असेल स्विच स्टेटमेंट. ते सगळे काय आहे, सिलेक्शन स्टेटमेंट आहे. सिलेक्शन स्टेटमेंट की म्हणजे की जर तुमची कंडिशन ट्रू झाली तर स्पेसिफिक त्या ब्लॉकमध्ये काय होईल आपले स्टेटमेंट चालतील. आलं ना. हे सगळ्या गोष्टी आपण एक एक करून समजून घेऊ, पण आधी मी तुम्हाला सांगतोय की कोणत्या गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट आहे. इटरेटिव्ह स्टेटमेंटमध्ये कोणते कोणते की जिथे लूप एखादी गोष्ट आपल्याला प्रत्येक वेळेस रिपीट करायचं असेल तिथे कशाचा यूज होतो, लूपचा. फॉर लूप, वाईल लूप, डू वाईल लूप, हे 3 लूप आहे. हे 3 लूप आहे आपल्या सी मध्ये. आणि काय एखादी गोष्ट परत परत करायची असेल ना त्याला काय करा, एकदाच तुम्ही काय करा एक स्टेटमेंटमध्ये डिफाईन करून द्या, ते काय करेल परत परत करायचं काम करून देईल. ते इटरेटिव्ह स्टेटमेंट शिकवल तुम्हाला. नंतर कंटिन्यू काय असतं, ब्रेक काय असतं, एक्झिट काय असतो, रिटर्न काय असतो, हे जम्प स्टेटमेंट पण मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजावेल. तर एवढा सगळा सिलेबस आहे आपला कंट्रोल फ्लो स्टेटमेंट मधला. हा सिलेबस कव्हर करायला आपल्याला थोडासा टाइम लागेल. आलं ना. हाच मेन असतो खरं म्हणजे. ज्याला लूप बिग वगैरे समजलं तो करू शकतो. इथं बघा की म्हणजे की आता इफ स्टेटमेंट काय असतं हे तुम्हाला खरं शिकवायचं मला. काय इफ स्टेटमेंट काय असतं ते सांगायचं तुम्हाला. इफ स्टेटमेंट की आता मला काय करायचं माहिती का, जे आपलं लाईन बाय लाईन एक्झिक्युशन होत होतं ना, त्या लाईन बाय लाईन एक्झिक्युशन होत असताना आता मला काय करायचंय की स्पेसिफिक कंडिशनच्या बेसिसवर स्टेटमेंट चालवायचे. काय स्पेसिफिक कंडिशनच्या बेसिसवर काय करायचं, ते स्टेटमेंट एक्झिक्यूट करायचं. म्हणजे काय नॉर्मल फ्लो काय असतो आपला, नॉर्मल फ्लो काय असतो, वाईड मेन, स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2, स्टेटमेंट 3, स्टेटमेंट 4, स्टेटमेंट 5 असं करत करत काय स्टेटमेंट 8 जेवढे स्टेटमेंट तुम्ही वाईड मेन मध्ये लिहितात ते सगळे काय होत्या, एक लाईन बाय लाईन काय होतं, एक्झिक्यूट व्हायला स्टार्ट होतं. काय होतं, लाईन बाय लाईन काय होतं, एक्झिक्यूट होतं. पण आता मला काय करायचं माहिती का, की माझी जी कंडिशन आहे त्या कंडिशनसाठी रिक्वायरमेंट म्हणजे जी कंडिशन जर ट्रू झाली तर फक्त तेवढे स्टेटमेंट चालतील. तुम्ही म्हणशाल सर कसं, तर बघा इकडे कंडिशनल एक्झिक्युशन म्हणजे काय, की सगळ्यात पहिलं काय होतं, कंपाइलर जाऊन चेक करतो की तुम्ही वाईड मेन मध्ये काय लिहिलेलं. वाईड मेन मध्ये बघितलं स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2 हे 2 स्टेटमेंट चालले. हे 2 स्टेटमेंट झाल्यानंतर आता मला काय करायचे, पुढचे जे उरलेले स्टेटमेंट आहे ना त्याला काय करायचं, स्पेसिफिक कंडिशनवरच प्रूव्ह करायचं. स्पेसिफिक कंडिशन म्हणजे कसं, इफ कंडिशन इज ट्रू म्हणजे कंडिशन जर ट्रू असेल म्हणजे इथं 1 जर आला रिझल्ट तरच काय होईल, स्टेटमेंट 3, स्टेटमेंट 4, स्टेटमेंट 5 एक्झिक्यूट होईल. नाही तर डायरेक्टली मूव्ह कुठे होईल, स्टेटमेंट 6, स्टेटमेंट 7, स्टेटमेंट 8. म्हणजे की जर ही कंडिशन फॉल्स झाली म्हणजे इफच्या 2 ब्रॅकेटमध्ये काय आलं, 0 आलं, तर 0 आल्यानंतर हे 3 स्टेटमेंट काय होते माहिती का, स्किप केले जातील. ही 3 स्टेटमेंट काय होतील आपले, स्किप होऊन जातील आणि डायरेक्ट काय होईल, स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2 नंतर स्टेटमेंट 6, स्टेटमेंट 7, स्टेटमेंट 8. आणि जर ट्रू झाली तर स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2, स्टेटमेंट 3, स्टेटमेंट 4, स्टेटमेंट 5, स्टेटमेंट 6, 7, 8 सगळे आपले प्रिंट होतील. इथंच मी ते लिहिलेले आहे बघा. इफ कंडिशन इज ट्रू देन S3, S5 विल बी एक्झिक्यूट. म्हणजे की S1, S2 तर कायम ऑलवेज होणार आहे, कारण तिथे काही कंडिशन दिली का आपण नाही ते, आणि हे काय होणार आहे, कायम होणार आहे. पण हे जे 3 स्टेटमेंट यांच्यासाठी काय कंडिशन लागेल काहीतरी, आणि ती कंडिशन जर ट्रू झाली तरच काय होतील, ते एक्झिक्यूट होतील. अदरवाईज काय होतील, अदरवाईज डायरेक्टली जर ही कंडिशन फॉल्स झाली तर हे 3 स्किप होऊन जातील, पहिले 2 आणि हे 3 एवढंच उरतील फक्त. समजलं, आलं ध्यानात. तर याला काय म्हणतो आपण, इफ स्टेटमेंटचा ऍक्च्युअल मिनिंग, जो काय करतो की जी कंडिशन जर ट्रू असेल तरच त्या ब्लॉक मध्ये, ज्या कर्ली ब्रॅकेट मध्ये काय होतील, स्टेटमेंट एक्झिक्यूट होतील, अदरवाईज ते एक्झिक्यूट होणार नाही. आता या फ्लो कसा स्टार्ट होतो स्टेटमेंटचा, हा असतो आपला तो इफच्या नंतरचा. म्हणजे की इफच्या नंतर काय, इथे कंडिशन दिली जाते, कंडिशन नंतर हा काय असतो, एंट्री पॉईंट असतो, हा काय असतो, क्लोजिंग पॉईंट राहतो. कर्ली ब्रॅकेट, ओपनिंग ब्रॅकेट, कर्ली ओपनिंग ब्रॅकेट आणि हा काय क्लोजिंग ब्रॅकेट. याच्यामध्ये ज्या कंडिशन, ही स्टेटमेंट केव्हा एक्झिक्यूट होतील, जेव्हा आपली स्टेटमेंट कंडिशन काय झाली, ट्रू झाली. समजलं. तर इफचं काम काय, इफ स्टेटमेंटचं काम काय, की जर आपली कंडिशन जर ट्रू झाली तरच त्या इफच्या ब्लॉकमध्ये जे पण स्टेटमेंट लिहिलेले ते काय होतील, एक्झिक्यूट होतील. म्हणजे की जसं बघा, इफ इथं काय राहील, कंडिशन किंवा एक्सप्रेशन असेल, काय असेल, कंडिशन किंवा एक्सप्रेशन असेल. हे सांगतो मी, कंडिशन वगैरे एक्सप्रेशन काय राहतील. म्हणजे सिंटॅक्स ऑफ इफ स्टेटमेंट इन सी, S1, S2, S3 केव्हा एक्झिक्यूट होतील, जर तुमची कंडिशन काय झाली, ट्रू झाली. म्हणजे इथं काय आला, 1 आपला रिझल्ट आला तरच काय होईल, ते एक्झिक्यूट होतील, अदरवाईज एक्झिक्यूट होणार नाही. सिंगल स्टेटमेंटला तुम्ही नाही तर कर्ली ब्रॅकेट देण्याची गरज नाही राहत. अशी सिंगल स्टेटमेंटला काय दिले तरी काय प्रॉब्लेम नाही, नाही दिले तरी काय प्रॉब्लेम. म्हणजे की तुम्ही इफच्या स्टेटमेंट नंतर एकच लाईन लिहिणार असेल तर तिथं काय करायचं, तुम्हाला फक्त S1 म्हणजे एक स्टेटमेंट लिहिलं, तुम्हाला कर्ली ब्रॅकेट देण्याची तिथं गरज नाही. आलं, हे राहतं इफ स्टेटमेंटचा काय म्हणता येईल आपल्याला पूर्ण इफ स्टेटमेंट ऍक्च्युअल मध्ये कसं काम करतं, किंवा इफ स्टेटमेंटचा स्ट्रक्चर कसं आहे, सिंटॅक्स कसं आहे, तुम्हाला आता एक्सप्लेन केलं. मेन आपलं काम काय आहे, मेन आपलं काम आहे त्याला एक्झिक्यूट करणं. तर काय करेल मी, कोड ब्लॉक्स ओपन करेल आणि कोड ब्लॉक्स ओपन झाल्यानंतर मी काय करेल, सगळ्यात पहिला आपला जो कंट्रोल फ्लो स्टेटमेंटचा आहे इथे 2 ते 3 प्रोग्राम आपण काय करू, करून बघू. काय करू, इथं करून बघू. तर काय करायचं, मला कंट्रोल S ही फाईल मी सेव्ह करतो. सेव्ह केल्यानंतर या फाईलला मी काय करतो,
आपलं काय करतो इफ वन डॉट सी करून देतो. काय करतो इफ वन डॉट सी आता मी करून दे. समजलं. आता तो थोडं डल झाले असं स्क्रीन बघा आपली झाली. आता काय करायचं मला, आता काय करायचं माहिती का, आता मला आहे ना थोडासा एक वेगळा प्रोग्राम करायचा. तर इथं काय करतो मी वाईड मेन, हा मेन फंक्शन काय आपलं स्टार्ट होईल. मेन फंक्शन स्टार्ट झाल्यानंतर आता मला काय करायचं, हा मेन फंक्शन स्टार्ट झाला म्हणजे प्रोग्रामचा काय झाला, आपला एंट्री पॉईंट स्टार्ट झाला. त्या एंट्री पॉईंटला क्लोज कुठं होईल तो आपला, जिथं मी वाईड मेनच्या नंतर 2 ब्रॅकेट असता म्हणजे काय एक फंक्शन आहे. इथून काय स्टार्ट होईल, प्रोग्रामची स्टार्टिंग होईल आणि एंड कुठं होईल, जिथं कर्ली ब्रॅकेट आपलं एंड होईल. आता मला काय करायचं माहिती का, मला आहे ना असं दाखवायचं इफ ए इज ग्रेटर, तर मला मेसेज काय पाहिजे, ए हा ग्रेटर आहे, हा ए हा मोठा आहे असं दाखवायचं मला. जर मी मोठा असेल तर काय टाकायचंय, किंवा आपण आहे ना एक काम करू, पहिल्यांदा ना मी तुम्हाला जो गिवन नंबर आलेला आहे ना तो पॉझिटिव्ह का निगेटिव्ह का झिरो आहे आपल्याला हे चेक करायचंय. इथं ना मी कोणत्याही पुढचे स्टेटमेंट नाही यूज करणार, इथं कोणतं स्टेटमेंट यूज करणार, इफ स्टेटमेंट यूज करणार आहे. समजा मी एक काय करतो, पहिले एक व्हेरिएबल बनवतो, इंट ए इज इक्वल टू 10 केलं. मी काय 10 केलं, मी इथं काय करलं, आता सगळ्यात पहिले सांगा मला पॉझिटिव्ह नंबर म्हणजे काय असतं. पॉझिटिव्ह नंबर म्हणजे की जो नंबर आपला काय 0 पेक्षा मोठा आहे. मग मला इथं कंडिशन काय द्यावं लागेल, ए इज ग्रेटर. आता ग्रेटर काय मी तुम्हाला काल रिलेशनल ऑपरेटरमध्ये शिकवलेलं आहे. इफ ए ग्रेटर दॅन 0, काय ए ग्रेटर दॅन 0. आता मी काय करतो, इथं कर्ली ब्रॅकेट देतो आणि इथं काय देतो प्रिंटएफ. प्रिंटएफ काय करतो मी, प्रिंटएफ इथं सांगतो मी, इथं काय सांगाल मी प्रिंटएफ नंतर इथं काय सांगाल की ए इज ग्रेटर, सॉरी ए इज काय पॉझिटिव्ह, ए काय पॉझिटिव्ह असं मी सांगाल. काय इफ ए ग्रेटर दॅन 0 देन मला काय सांगायचं, ए इज पॉझिटिव्ह. अदरवाईज जर मला दुसरी पण कंडिशन चेक करायची, म्हणजे ही स्टेटमेंट केव्हा एक्झिक्यूट होईल, पहिले ही स्टेटमेंट चालेल S1. आता S1 झाल्यानंतर हे पुढची स्टेटमेंट कधी आपली ही स्टेटमेंट कधी प्रिंट होईल, जर ही कंडिशन ट्रू झाली तर. सेम मी काय करतो इफ ए लेस दॅन 0, तर मला सांगा काय राहील, इफ ए लेस दॅन 0 तर इथं काय राहील प्रिंटएफ काय राहील, ए इज निगेटिव्ह, ए इज काय राहील निगेटिव्ह, म्हणजे ए काय राहील आपला छोटा राहील. आता इफ झालं, पण आता मला काय करायचं 0 वाला पण चेक करावं लागेल ना. इफ काय ए इक्वल टू 0, इक्वल टू म्हणजे काय, तो व्हॅल्यू काय करतो कम्पेअर करतो, दोन्ही साईड इक्वल असेल तरच काय मिळेल आपल्याला, ती कंडिशन ट्रू होईल. म्हणजे इथं रिझल्ट ट्रू होईल आणि ट्रू झाला म्हणजे काय आपलं ते स्टेटमेंट प्रिंट होईल. अदरवाईज काय होईल, ते एक्झिक्युशन स्किप होईल. इथं काय करा मी प्रिंट काय केलं, ए इज 0 असं लिहून देतो मी, झालं. किंवा नंबर इज 0 असं पण म्हटलं असतं मी, नंबर इज पॉझिटिव्ह, नंबर इज निगेटिव्ह. ठीक आहे, जसं वाटलं तसं तुम्ही काही पण घेऊ शकता. मी एज घेतलंय, समजलं. आता मला काय करायचं, F9 केलं मी. F9 केल्यानंतर इथं सेमीकोलन बाकी आहे. F9 केलं मी. F9 केल्यानंतर काय होईल, मला सगळ्यात आधी काय मिळालं मेसेज, ए इज पॉझिटिव्ह. ए इज पॉझिटिव्ह का, कारण आपण ए मध्ये काय टाकलेलं आहे, ए मध्ये 10 टाकलेलं आहे. इथं काय होईल माहिती का, इथं काय होईल तुम्हाला मी थोडं सांगतो. आता काय होईल इथं बघा, आता काय होईल, एक ब्लॉक बनल. त्या ब्लॉकमध्ये सगळ्यात पहिले काय होईल, ए स्टेटमेंट झाल्यानंतर ए नावाचा ब्लॉक आहे, त्याच्यामध्ये काय 10 आहे. आणि इथं काय चेक करतोय, जो ए मध्ये जो इलेमेंट आहे, जी व्हॅल्यू आहे ती ग्रेटर दॅन 0 असेल तर ग्रेटर दॅन 0 म्हणजे ही कंडिशन काय होईल, ट्रू होईल. ट्रू म्हणजे आउटपुटमध्ये रिझल्ट काय मिळेल 1. इथं 1 आला तर इफ स्टेटमेंट काय होईल, इफ स्टेटमेंटच्या ब्लॉकमध्ये जे स्टेटमेंट दिलेलं ते काय होईल, एक्झिक्यूट होईल. आता इथं काय 10 आहे, 10 आपला काय ग्रेटर दॅन 0 आहे म्हणजे काय ट्रू आहे, कंडिशन ट्रू आहे. आउटपुटमध्ये काय मिळेल 1. जर इथं 1 आला तर काय होईल, त्याच्या पुढचं ज्या ब्लॉकमध्ये आपण स्टेटमेंट लिहिलेलं ते काय होतील, एक्झिक्यूट व्हायला स्टार्ट होते. तर प्रिंटएफ काय होईल, ए इज पॉझिटिव्ह हा आपला ट्रू झाला. मग मला आउटपुटमध्ये काय दिसलं, 10 आहे तर 10 ग्रेटर दॅन 0 आहे. 10 ग्रेटर दॅन 0 आहे म्हणून मला काय मिळालं, आउटपुटमध्ये काय मिळालं मला, की ए इज पॉझिटिव्ह हे स्टेटमेंट चाललं. पण त्याच्या पुढचे स्टेटमेंट चालले का आपण इथे लिहिलेले, नाही चालले. का, कारण ए ग्रेटर दॅन 0. मला सांगा 10 ग्रेटर दॅन 0 आहे का, 10 ग्रेटर दॅन 0 नाही, म्हणजे कंडिशन काय झाली, फॉल्स झाली. म्हणजे काय 0. इथं 0 आला ना, त्याच्यामधले त्या ब्लॉक मधले जे इफ एल्सचं जे आपण ब्लॉक म्हणता येईल जे स्टार्ट होते ते काय होईल, ए इज अ निगेटिव्ह. काय होईल, ए इज निगेटिव्ह. इफ ए इक्वल टू 0 तर इथं काय येईल, ए इज 0. ए इक्वल टू काय असेल, 0 असेल तर मला इथे काय मिळेल, ए इज 0. म्हणजे हे पण जाईल. स्टेटमेंट कोणतं एक्झिक्यूट होईल, फक्त आपलं ए इज पॉझिटिव्ह. का झालं समजलं,
कारण इथं जर कंडिशन फॉल्स झाली म्हणजे तिथं काय 0 येईल. 0 येईल म्हणजे काय, तिथं त्याच्यामध्ये चेक करणार आहे का नाही. 1 आला तरच काय होईल, चेक होईल. म्हणजे कंडिशन ट्रू झाली तरच काय होईल, ते स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. इथं बघा झालं का, इथं बघा झालं का, नाही. आलं ध्यानात. याला काय म्हणतो आपण, इफ स्टेटमेंटचं लॉजिक. ऍक्च्युअल इफ स्टेटमेंट कसं काम करते हे तुम्हाला मी सांगितले. एवढा पार्ट काय करा तुम्ही आता लिहून घ्या. समजलं काय होतंय, कंडिशन जर ट्रू झाली तर त्या ब्लॉकमधले त्या कर्ली ब्रॅकेट जे इफ स्टेटमेंटचे कर्ली ब्रॅकेट आहे ते काय होतील, त्याच्यामधले काय होईल, गोष्टी एक्झिक्यूट होईल. पण तुम्ही तर म्हणलंय सर की फ्लो वाईज चेक होतं, म्हणजे की सिक्वेन्शियली फ्लो चालतो. पण या सिक्वेन्शियलमध्ये जर इफ स्टेटमेंट, इफ एल्स स्टेटमेंट असे स्टेटमेंट यूज केले तर ते काय करता, जर ती कंडिशन ट्रू झाली, इफ मध्ये कसं जे कंडिशन जर ट्रू झाली तरच त्या ब्लॉक जो डिफाईन केलेला तुम्ही इफचा, तेव्हाच ते स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. नाही अदरवाईज काय होईल, ते स्टेटमेंट डायरेक्टली स्किप करून काय करेल, पुढच्या लाईनला वीक करेल. म्हणून हे दोन्ही काय झाले, स्किप झाले. आलं ना. मी अजून त्याला काय करतो, इथं निगेटिव्ह वगैरे चेक करतो. इथं काय करतो मी, निगेटिव्ह वगैरे चेक करतो. इथं ना मी -10 करतो. आता -10 केलं आपण बघू काय आउटपुट येते. -10 केलं बा, ए इज अ निगेटिव्ह. म्हणजे मला आता सांगा कोणती लाईन स्किप झाली, आपली लाईन कोणती स्किप झाली, कोणती स्किप झाली. -10 म्हणजे काय, -10. मला सांगा -10 ग्रेटर दॅन 0 आहे का, नाहीये. नाहीये म्हणजे काय, ही कंडिशन फॉल्स झाली. फॉल्स झाली म्हणजे काय, 0 झाली. तिथं चेक करायचे का आपल्याला, नाही. म्हणजे हे स्टेटमेंट काय स्किप करून आपल्याला कुठे जायचंय, डायरेक्टली पुढच्या स्टेटमेंटवर जायचंय. मधलं प्रिंट इज पॉझिटिव्ह चालवण्याची गरज आहे का नाही. कंपायलर डायरेक्ट कुठं मूव्ह होतो, पुढच्या स्टेटमेंटवर मूव्ह होतो. मग इथं काय चेक होतो की -10 लेस देन 0 आहे का. हां, -10 तर छोटा आहे 0 पेक्षा छोटा आहे. तर मग काय होईल, कंडिशन ट्रू म्हणजे आउटपुट इथं काय येईल 1 आला. मग काय करेल, इफ मध्ये जसा 1 आला, इफ काय करतो, लगेच त्याच्यामधले स्टेटमेंट चालवायचं काम करतो. इथलं स्टेटमेंट काय, ए इज अ निगेटिव्ह. म्हणून मला काय भेटला, ए इज अ निगेटिव्ह हा मेसेज भेटला. पण आता मला काय करायचंय की तुम्ही म्हणशाल सर इथंच होऊन जातं का लगेच चेक, पुढच्या लाईन चेक नाही करत का. हो, पुढच्या लाईन पण चेक करतो. कसं, मग इथे म्हणतो चेक करल, -10 = 0 आहे का, नाहीये. म्हणजे कंडिशन काय झाली, फॉल्स. फॉल्स म्हणजे काय झालं, 0. काय झालं, 0. म्हणजे इथं काय येईल, ए इज अ 0 असं येईल. काय येईल, ए इज अ 0 आपलं काय येईल. जर कंडिशन फॉल्स झाली तर ए इज अ 0 प्रिंट होईल का नाही. ट्रू झाली तर काय होईल, ए इज अ 0 आपलं प्रिंट होईल. समजलं. इथं काय, ए इज अ निगेटिव्ह आलं कारण ती कंडिशन ट्रू झाली, ही फॉल्स झाली म्हणून ते होणार आहे का चेक. आलं ना. तर याला काय म्हणतो आपण, कंट्रोल फ्लो स्टेटमेंट. सर तुम्ही म्हणशाल 2 केस तर तुम्ही करून दाखवले, तिसरी पण दाखवा. तिसरी करायची तर मी तर काय करेल, फक्त मी नाही तर 0 टाकून बघतो. मग आपले थर्ड वाला लगेच येईल बघा, ए इज अ 0. ए इज अ 0 आपलं आलं. समजलं. तर इफ स्टेटमेंटचं काम काय आहे, जे स्टेटमेंट आता तुम्ही नॉर्मली तुम्ही म्हणशाल सर इथं सगळ्या कंडिशनच आहे, पण आता मला काय करायचं की लाईन बाय लाईन खरंच एक्झिक्यूट होते का नाही ते चेक करायचं. ते मी तर काय करतो, इथं काय करतो, प्रिंट टॅब काय करतो मी, ह्या एला ना प्रिंट करून घेतो, %d. आणि इथं काय करतो, थोडंसं ए = %d असं करतो. आणि त्याच्यानंतर मी काय करतो, एला प्रिंट करतो. आणि अजून थोडंसं मी 2-3 स्टेटमेंट ॲड करतो. कुठं, या इफच्या नंतर काय करतो, इथं अजून एक स्टेटमेंट ॲड करतो. काय करतो, प्रिंट टॅब काय करतो मी, इथं मला काय ॲड करायचंय, इथं मला ॲड करायचंय हॅलो वर्ल्ड. हॅलो मित्रांनो हा असा मेसेज आपण टाकू इथं. आता याच्यानंतर आहे ना, मला इथं काय करायचं माहिती का, इथं मी अजून एक स्टेटमेंट लिहितो, प्रिंट टॅब. इथं काय करतो मी, मराठी कोडिंग शाळा झालं. याला काय करतो, इथं प्रिंट करायचा प्रयत्न करतो. सेम आता काय करतो माहिती, याच्या खाली पण एक स्टेटमेंट टाकून देतो. इथं काय करतो मी, प्रिंट टॅब थँक्यू स्टेटमेंट टाकून देतो. आता मला सांगा इथं काय काय प्रिंट होईल, थोडंसं लॉजिक लावा आणि मग पुढे जाऊ आपण. इथं काय काय आपलं चालेल एवढं सांगा मला, आणि कसं आउटपुट दिसेल ते पहिले सांगा मला. थोडं डोकं लावा आणि मगच पुढं व्हिडिओ चालू करा. आलं त्यानं. तर काय होईल, सगळ्यात पहिलं स्टेटमेंट मेन फंक्शन. कंपायलर काय बघाल तुम्ही, मेन फंक्शनमध्ये काय लिहिलेलं आहे. मग काय लिहिलेलं आहे, सगळ्यात पहिली लाईन चेक होईल. इफ ए इज = 0, मग ए नावाचा एक व्हेरिएबल राहील, त्याचा काही स्पेसिफिक ॲड्रेस राहील, त्याच्यामध्ये काय 0 आहे. तर आम्हाला काय करा, तुम्ही सगळ्यात पहिले काय करा, त्याच्यानंतर पुढचं स्टेटमेंट चालेल, ए इज = %d म्हणजे की तुम्ही ए वर जी व्हॅल्यू स्टोअर केली ती प्रिंट करून द्या. तर पहिलं स्टेटमेंट काय चालेल, ए इज = 10. ए इज = 10 का झालं, कारण ए = आपण डायरेक्ट आउटपुट स्क्रीनमध्ये जसं तसंच येणार आहे म्हणून 10 चालेल. त्याच्यानंतर इथे चेक होईल, ए स्टेटमेंट चेक होईल, क्या 0 > 0 आहे का, 0 पेक्षा मोठा आहे का, नाही. इक्वल आहे पण मोठा नाही तर मग आउटपुटमध्ये काय मिळाल, फॉल्स. कंडिशन फॉल्स झाली म्हणजे आउटपुटमध्ये काय मिळाल मला, 0. जसं इथं 0 आला तर हे स्टेटमेंट काय होऊन जाईल,
हे स्टेटमेंट स्किप होऊन जाईल आणि स्किप होऊन काय होईल आपलं स्किप होऊन पुढे येईल. पुढे आल्यानंतर इथं काय चेक होईल माहिती ही लाईन चेक होईल. काय लाईन ही लाईन चेक होईल. म्हणजे आता माझं ए इज इक्वल टू 10 नंतर पुढे काय येणार आहे काय येणार आहे हॅलो मित्रांनो हा आपला मेसेज प्रिंट होईल. ते झाल्यानंतर परत काय होईल हा चेक होईल की तुमचा 0 लेस दॅन 0 आहे का नाही. कंडिशन काय झाली फॉल्स. फॉल्स झालं म्हणजे काय 0. इथं जसं 0 आला तर हे चेक होईल का नाही. हे स्टेटमेंट काय होईल स्किप होईल. स्किप झाल्यानंतर त्याच्यानंतर काय होईल जे ब्लॉक एंड होतं ना त्याच्यानंतर काय होईल ब्लॉक एंड झाल्यानंतर इथं काय होईल मराठी कोडिंग शाळा. मराठी कोडिंग शाळा तर इथं काय करतो मी आता मराठी कोडिंग शाळा आपल्या इथं प्रिंट होईल का कारण तिथं काही कंडिशन आहे का ते स्टेटमेंट एक्झिक्युट होणार आहे. इथं काय होईल मराठी कोडिंग शाळा. मी MCS लिहिले तुम्ही समजून घ्या मराठी कोडिंग शाळा आपण लिहिलं. त्याच्यानंतर पुढं काय होईल हे स्टेटमेंट चेक होईल का 0 इक्वल टू 0 आहे का हो आहे तर मग काय करा ए इज इक्वल टू 0 हे स्टेटमेंट प्रिंट करा. तर इथं काय होईल इथं आपल्या याच्यानंतरची लाईन काय चालेल ए इज 0 असं स्टेटमेंट चालेल आणि त्याच्यानंतर काय प्रिंट होईल थँक्यू मेसेज आपला प्रिंट होईल. आलं हा पूर्ण आउटपुट आपलं राहणार आहे. समजलं कोणते स्किप झाले हा एक स्किप झाला हा एक स्किप झाला एक्झिक्यूट हा झाला हा पण झाला हा पण झाला हा पण झाला कारण कंडिशन ट्रू झाली आणि हा झाला. चेक करायचं तुम्हाला तर आपण काय करू आता चेक करू काय करू चेक. मी काय करतो F9 बिल्ड अँड रन. तर बघा काय काय आलं ए इक्वल टू 0 हॅलो मित्रांनो मराठी कोडिंग शाळा नंतर काय आलं ए इज 0 नंतर थँक्यू आला. जेवढे मी स्टेटमेंट सांगितले तेवढे काय झाले प्रिंट आपले इथं झाले. समजलं काय की स्टेटमेंटला आपण काय करतो कंडिशनच्या बेसिसवर प्रिंट करायचं. म्हणजे जर कंडिशन ट्रू झाली तरच त्याच्या ब्लॉकमध्ये काय होईल ते स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल अदरवाईज होणार आहे का नाही. समजलं काय आहे आपलं इफ स्टेटमेंट समजलं काय. आता इफ स्टेटमेंटच्या बेसिसवर काही प्रोग्राम आहे हे जे तुम्हाला मी नोट्समध्ये देणार आहे काय करा नोट्समध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे ते तुम्ही काय करा प्रॅक्टिस करा व्यवस्थित. याच्यामधले पण आपण काही क्वेश्चन इथं घेऊ. हा झाला आहे आपला ऑलरेडी हा प्रोग्राम झाला आहे पूर्ण आपला आलं ना. हे प्रोग्राम आहे तुम्ही करत राहा प्रॅक्टिस. म्हणजे तुम्हाला मी काही एक्स्ट्रा प्रोग्राम देईल सोल्युशन पण पाठवेल त्याचं. पण आता आउटपुट आपल्याला काय करायचं इमेजिन करायचं राहतं. मी थोडंसं ना आता काय करतो एक असा प्रोग्राम घेऊ आपण की जो आपल्याला ना इफ स्टेटमेंट पूर्णपणे क्लिअर करून देईल. तो म्हणजे काय आता मला की मार्क्सच्या बेसिसवर ग्रेड प्रिंट करायची. जर तुमचे मार्क्स हे 70 पेक्षा जास्त असेल तर माझं काय कॉंग्रॅच्युलेशन यू स्कोर डिस्टिंक्शन असा मेसेज दिसला पाहिजे किंवा डायरेक्टली यू एक्सिलेंट असा काहीतरी मेसेज दिसला पाहिजे. जर तुमचे मार्क हे काय कंडिशनच्या बेसिसवर आपल्याला चेक करायचे. आता मला सांगा अँड काय काम करत होतं अँड तुमचं हे काम करत होतं की तुमची पहिली कंडिशन ट्रू असेल त्याच्यासोबत दुसरी पण ट्रू असेल तरच आउटपुटमध्ये काय मिळत होतं आपल्याला आउटपुटमध्ये 1 मिळत होता. म्हणजे की 1 आणि 1 असेल तरच तुमचे काय ही कंडिशन पण ट्रू पाहिजे आणि ही पण पाहिजे तरच हे स्टेटमेंट काय होईल आपलं एक्झिक्यूट होईल. म्हणजे कंडिशनमध्ये काय होणार आहे आपले चेंज होणार आहे आता. आणि जर तुमचे मार्क्स 35 पेक्षा लेस असेल तर तुम्हाला काय करायचं फेल म्हणून हा मेसेज प्रिंट करायचा. तर हा प्रोग्राम आहे पण मी तुम्हाला एकदा करून दाखवतो आलं ना की व्यवस्थित कसं काय करायचं काय नाही. तर मी तर काय करतो एक याला देतो इथून काढून आणि याच फाईलमध्ये काय करतो आता मी न्यू प्रोग्राम आपला बनवतो. तिथं काय करतो व्हाईड मेन इथं इंट मेन रिटर्न 0 घेऊ शकतो तुम्ही पण मी काय केलं व्हाईड मेन आपण घेतलं. आता काय केलं मी मला ना एक प्रिंट एफ हा माझा मेसेज पाहिजे. काय मेसेज पाहिजे की एंटर मार्क्स काय होईल मार्क्स असा मेसेज. आता तुम्हाला काय सांगितलं मी सगळ्यात आधी की मला मार्कच्या बेसिसवर त्याला ग्रेड द्यायची. मार्कच्या बेसिसला काय द्यायची ग्रेड द्यायची. आपण थोडं वेगळं करू. मार्कच्या बेसिसवर ग्रेड द्यायची तर मला युजरचे पहिले काय मिळाले पाहिजे मार्क्स मिळाले पाहिजे. तर पहिला मेसेज करेल एंटर मार्क्स. एंटर मार्क्स आल्यानंतर आता काय करावं लागेल मला एक मेमरी बनावं लागेल जो काय करेल मार्कला स्टोअर करेल. काय करेल एक मेमरी लोकेशन बनवून तो काय करेल मार्कला स्टोअर करेल. इथं काय करतो मार्क्स काय करतो मी इंट मार्क्स नावाचं एक व्हेरिएबल बनवून तो काय करेल स्टोअर करेल कशाला मार्क्सला स्टोअर करेल. आता मला काय करायचं स्कॅन एफ इथं काय करेल मी स्कॅन एफ मला त्या मार्क जो युजर मार्क टाकल त्याला रीड करून काय करायचं मार्क्स नावाचं व्हेरिएबल तिथे जाऊन स्टोअर करायचं. तिथं काय करेल मी %d नंतर आता काय करेल मी %d नंतर आता मला काय करायचं मार्क्स आले आपले %d मार्क्स आल्यानंतर आता कुठे जाऊन स्टोअर करायचा तो ॲड्रेस ऑफ कुठे जाऊन स्टोअर करायचं आहे मार्क्सचा जो ॲड्रेस राहील तिथे जाऊन स्टोअर करायचं. मार्क्सचा जो ॲड्रेस राहील तिथे जाऊन स्टोअर करायचं. आता मार्क्सचा जो ॲड्रेस आहे समजा की 1000 ॲड्रेस आहे त्या 1000 जाईल काय होईल ती व्हॅल्यू रीड करून स्टोअर केली. पण आता ना मला काय करायचं आहे की जर ते मार्क्स काय असेल इफ ते मार्क्स आहे ना जर
ग्रेटर दॅन काय असेल 75 असेल ना, 75 असेल ना, त्याला ग्रेड कोणती द्यायची माहिती का आपल्याला, A++ ग्रेड द्यायची. काय द्यायची ग्रेड आपल्याला, काय द्यायची, किंवा एक मेसेज द्यायचा तिथं की प्रिंटएफ काय करतो मी इथं, काय करतो ग्रेड इज इक्वल टू ए ग्रेड मी तिथे देईल. म्हणजे की 75 पेक्षा जास्त असेल तर काय केलं मी ग्रेडमध्ये काय केलं ए आपण केलं. अदरवाईज आहे ना मला अजून एक चेक करायचं, इफ मला काय चेक करायचं, इफ मला काय चेक करायचं, जर मार्क्स काय असेल, मार्क्स माझे काय असेल 35 ते 70च्या रेंजमध्ये, 35 ते 75च्या रेंजमध्ये असेल किंवा 75 पेक्षा कमी असेल तर यांना काय करायचं, मला बी ग्रेड द्यायची. तर काय करायचं बी ग्रेड द्यायची. तर 35 पेक्षा किंवा 35च्या इक्वल असेल त्याच्यासोबत मला काय करायचं, दुसरी कंडिशन चेक करायची. दोन कंडिशन एकाच वेळी चेक करायचं असेल आपण लॉजिकल ऍड ऑपरेटर यूज करतो. आता काय करतो मी लॉजिकल ऍडनी काय करेल, चेक करेल 35 पेक्षा कमी असेल मार्क्स, किंवा मार्क्स काय असेल, मार्क्स आपले ग्रेटर दॅन इक्वल टू काय असेल तुमचे 75 पेक्षा काय असेल, सॉरी 35 पेक्षा काय पाहिजे मार्क्स, काय पाहिजे ग्रेटर पाहिजे, ग्रेटर दॅन इक्वल टू 35, आणि लेस कशापेक्षा पाहिजे, लेस तुमचे 75 पेक्षा पाहिजे. कशापेक्षा पाहिजे 75 पेक्षा कमी असेल तुमचे मार्क्स, आणि 35 पेक्षा काय असेल जास्त असेल तर तुम्हाला ग्रेड कोणती द्यायची आहे, बी ग्रेड आपल्याला द्यायची. मग इथे काय केलं प्रिंटएफ काय मेसेज दिला मी, ग्रेड काय केलं मी, ग्रेड इक्वल टू बी हा असा मेसेज देऊन दिला. काय केलं ग्रेड इक्वल टू काय केलं मी बी मेसेज देऊन दिला. तर काय होईल बी जसं तसंच काय होईल आपला प्रिंट आपला होऊन जाईल जर कंडिशन ट्रू झाली तर. पण अजून मला हे दाखवायचं की जी म्हणजे की मार्क्स खूप कमी तर त्याला काय मला फेल दाखवायचे. इफ तुमचे मार्क्स काय असेल, मार्क्स लेस दॅन कशापेक्षा 35 पेक्षा लेस असेल तर मला मेसेज काय द्यायचा आहे, फेल मेसेज असा द्यायचा आहे. तर इथं काय कराल प्रिंटएफ इथं काय मेसेज देईल मी, फेल असा मेसेज देईल. काय कराल फेल मेसेज देईल. तर इथं काय करा मी F9 दाबल, एंटर मार्क्स, मी तर काय केलं 89 मार्क्स टाकले. तर मला ग्रेड कोणती असाइन झाली ए. आता मी काय करतो, मला ना काय केलं ग्रेड असाइन झाली. काय असाइन झाली सांगा बरं मला. इथे थोडंसं तुम्ही आता लॉजिक मी एक्सप्लेन करतो काय विषय. सगळ्यात पहिलं काय की मला एक युजरकडून मार्क्स घ्यावा लागेल. तर मार्क्स घेतले तरच मी काय केलं त्याच्या बेसिसवर, मार्क्सच्या बेसिसवरच काय केलं ग्रेड मला असाइन करायची. तर काय केलं मी इंट मार्क्स, मी काय केलं मार्क्स, नंतर प्रिंटएफ एंटर मार्क्स टाकल्यानंतर काय केलं ते मार्क्स काय होईल, मार्क्स नावाचं एक व्हेरिएबल आहे, त्या व्हेरिएबलचा जो पण ऍड्रेस आहे जसं 1000 त्या 1000च्या ऍड्रेसवर जाऊन काय करा, युजरने जे मार्क टाकले कोणते 79 मार्क्स टाकले ते जाऊन काय करा स्टोअर करा. आता 79 मार्क्स टाकले तर इथं काय होईल चेक होईल, इथं चेक होईल इफ, त्याच्यानंतर काय होईल हे स्टेटमेंट चाललं 79 ग्रेटर दॅन 75 आहे का, ग्रेटर दॅन इक्वल तर नाही पण त्याच्यापेक्षा काय जास्त आहे, जास्त असेल तर काय करा तुम्ही ग्रेड ए हा मेसेज देऊन टाका. अदरवाईज काय करा ही कंडिशन जर ट्रू चेक झाली, ही कंडिशन चेक होईल 79 चेक होईल, ही चेक झाल्यानंतर पुढची पण कंडिशन चेक होईल. काय वेळ पुढची चेक होईल, डायरेक्टली स्किप नाही करणार तो, पुढच्या पण कंडिशन चेक करेल. पुढच्या कंडिशन मध्ये चेक 79 ग्रेटर दॅन 35 आहे पण 79 लेस दॅन इक्वल टू 35 नाही, 75 नाही, लेस दॅन इक्वल टू 75 नाही आहे. मग काय ही कंडिशन फॉल्स झाली, ही कंडिशन काय झाली ट्रू झाली. मला सांगा ट्रू म्हणजे काय 1 अँड 0 केलं काय राहतं ऑपरेशन 0 राहतं ना. मग इफच्या कंडिशन मध्ये 0 आला म्हणजे काय झालं, हे स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार आहे का, हे स्टेटमेंट काय होऊन जाईल स्किप आपला होऊन जाईल. मग पुढची कंडिशन चेक होईल 79 लेस दॅन 55 आहे का नाही, मग कंडिशन फॉल्स झाली म्हणजे काय आलं 0 आलं म्हणजे मला आउटपुट मध्ये काय मिळणार आहे फेल असा मेसेज मिळेल. काय मिळेल फेल असा मेसेज मिळेल. समजलं काय होतंय हे कसं एक्झिक्यूट होतंय. पण तुम्ही सर म्हणजे अजून दुसरं काहीतरी चेक करून दाखवा, काय दुसरं चेक करून दाखवा दुसरी कंडिशन. तर मी काय करतो आता F9 दाबतो. इथं काय करतो मी कधी कधी F9 वर्क नाही करत तर काय करायचं बिल्ड अँड रन करायचं. इथं काय केलं मी एंटर मार्क्स काय टाकतो आता मार्क्स मी ना आता समजा 25 टाकतो. तर 25 टाकल्यानंतर काय आलं फेल, आणि फेल कोणती लास्टवाली कंडिशन होती म्हणजे सगळ्या कंडिशन तो चेक करत आला पण त्या कंडिशन काय झाल्या फॉल्स झाल्या म्हणून काय आलं आपलं फेल मेसेज आपला प्रिंट झाला. तुम्ही म्हणशाल सर अजून थोडंसं दाखवा, अजून एकदा दाखवा. मी काय करतो परत मी काय केलं रन केलं एंटर मार्क्स मी काय केलं आता माहिती का 56 मार्क्स केले. 56 मार्क्स केल्यावर काय आलं ग्रेड बी, कारण की तर 56 35 पेक्षा मोठा पण आहे आणि 75 पेक्षा छोटा आहे आलं, त्याच्यापेक्षा छोटा किंवा त्याच्याशी इक्वल पाहिजे, त्याच्यामुळे काय आलं आपलं ग्रेड बी हा मेसेज प्रिंट झाला. आणि कुठे हे सगळ्या कंडिशन कुठे दिले आपण हे इथं दिलेलं आहे. समजलं लॉजिकल अँड ऑपरेटरचा यूज करून पण आपण काय केलं हे कंट्रोल स्टेटमेंटमध्ये आपल्या काय होणार यूज होणार. सगळ्यात जास्त कोणते यूज झाले रिलेशनल ऑपरेटर यूज झाले, त्याच्यामुळे मी आधी काय शिकवलं तुम्हाला रिलेशनल ऑपरेटर शिकवलं. समजलं हा प्रोग्राम तर लिहून घेऊ शकता तुम्ही ग्रेडच्या बेसिसवर कसं तुम्ही प्रिंट करू शकता. हे आताशी इफ स्टेटमेंटने शिकवलंय मी.
सेम आपण इफ एल्सनी करू, इफ एल्स इफनी करू, सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोग्राम आपले येत चालतील. समजलं. आपण नेक्स्ट प्रोग्राम बघू अजून एक. इथं सर्व गोष्टी दिलेल्या आहे नोट्समध्ये, काही टेन्शन घ्यायचं काम नाही, अजून व्यवस्थित आहे तिथं. झालं ना. आता इनम पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे पण झालं आपलं, 2 प्रोग्राम झाले. आता एक अजून थोडा इंटरेस्टिंग प्रोग्राम घेऊ आपण. काय इंटरेस्टिंग प्रोग्राम की ज्याच्यामध्ये काय आहे की आपलं बँक एड सिम्युलेशन. म्हणजे मी काय करतोय थोडंसं ना तुम्हाला ॲप्लिकेशन बेसशी रिलेट करून दाखवतो. कारण आपलं मेन कोडिंग का शिकतोय, आपल्याला कोडिंग का शिकतोय, कारण आपल्याला काहीतरी बनवायचे, प्रोडक्ट बनवायचे स्वतःचं, म्हणूनच ना. स्वतः आपण त्याला पूर्ण प्रोडक्टला डिझाईन करणार आहे, म्हणून आपण कोडिंग शिकतोय ना. मग ते सिम्युलेशन थोडं प्रोग्रामच्या लॉजिकली मी करून दाखवतोय. आणि असे प्रोग्राम मी इनबिल्ट काही काही गोष्टी आणत जाईल, जशी काय आपला टाइम वाचल आणि जास्तीत जास्त प्रोग्राम आपण घेऊ शकतो कमी वेळामध्ये. समजलं. आता सगळ्यात पहिले का की मला ना एक बॅलन्स घ्यायचा आहे. काय घ्यायचं, बॅलन्स घ्यायचं आहे. आता तुम्हाला मी ते शिकवतो बघा बँकिंगमधलं, की तुमचं करंट बॅलन्स हा आहे आणि त्याच्यामधून एवढे पैसे निघून गेल्यानंतर तुमचे आता करंट अमाऊंट काय राहील, असं विथड्रॉ केल्यानंतर करंट अमाऊंट काय राहील हे आपल्याला दाखवायचं. काय किंवा मला काय करायचं की तुम्ही बॅलन्स केव्हा प्रिंट करू शकता, म्हणजे की तुम्ही बॅलन्स केव्हा काढू शकता. जर तुम्ही फोनपे उघडलं, समजा फोनपे उघडल्यानंतर तुम्ही बघा, फोनपे उघडल्यानंतर तुम्हाला जर समजा 2500 रुपये टाकायचे, 2500 रुपये आपल्याला पुढच्या समोरच्याला द्यायचे, पण तुमच्या अकाउंटमध्ये ना 200 रुपये, तर तुम्हाला एक मेसेज देईल तो काय, इनसफिशियंट बॅलन्स. तर सगळ्यात पहिले काय होईल, युजरकडून आता मला काय काय घ्यायचे की तुम्हाला अमाऊंट किती विड्रॉ करायची, हे 2500 रुपये. मला काय करायचं, युजरला एक मेसेज द्यायचं, एंटर द अमाऊंट टू विथड्रॉ, एंटर द अमाऊंट टू विथड्रॉ. काय होईल, एंटर द अमाऊंट विथड्रॉ असा मेसेज टाकल. मग ती अमाऊंट काय होईल, आता अमाऊंट काय होईल, जे अमाऊंट नावाचं व्हेरिएबल आहे तिथे जाऊन काय होईल, स्टोअर होईल आपली. पण करंट बॅलन्स पण मला तिथे स्पेसिफिक मेन्शन करावं लागेल. करंट बॅलन्स किती, 5000 आहे. तर हा 5000 आपला म्हणजे करंट बॅलन्स आपला इथं काय आता 5000 आहे. करंट बॅलन्स काय आहे, 5000 आहे. आणि आपण काढतो किती, 2500 रुपये. काय होईल, 2500 रुपये. तर काय होईल, अमाऊंट ग्रेटर दॅन बॅलन्स. अमाऊंट किती आपली 5000 आहे आणि बॅलन्स किती आपला, सॉरी अमाऊंट किती आपली 2500, 2500 ना, आणि हे किती 5000 आहे. तर 2500 ग्रेटर दॅन 5000 नाही, म्हणजे ही कंडिशन, हा मेसेज आपल्याला दिसणार नाही इन्सफिशियंट बॅलन्स, कारण की इन्सफिशियंट बॅलन्स नाही ना, आपण 5000 मधून 2500 काढू शकतो. मग मी काय केलं, इफ अमाऊंट लेस दॅन इक्वल टू बॅलन्स, अमाऊंट जर तुमची लेस किंवा त्याची इक्वल असेल तर तुम्हाला काय करायचं माहिती का, बॅलन्स शॉर्ट हँड ऑपरेशन. म्हणजे हे काय लिहिलं मी, तर बॅलन्समध्ये तुम्हाला काय करायचं, बॅलन्स इज इक्वल टू बॅलन्स मायनस काय करायचे, ती अमाऊंट मायनस करायची. तर मला सांगा बॅलन्स किती आपला 5000 आहे. 5000 मधून काय केलं मी, 2500 रुपये काढून टाकले. 2500 रुपये काढले म्हणजे उरलेली अमाऊंट किती, 5000. काय 5000, काय बॅलन्समध्ये 5000. मग इथं बॅलन्समध्ये अपडेटेड व्हॅल्यू काय होऊन जाईल, 25000 होईल. पण आपले जेव्हा ही कंडिशन ट्रू जाईल, आपले बॅलन्स त्याच्यातून मायनस होईल, बॅलन्समध्ये व्हॅल्यू अपडेट होईल. पण मला काय दाखवायचे, ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल असा मेसेज दाखवायचा. जर तुमची अमाऊंट डेबिट झाल्यानंतर काय मिळतो आपल्याला, ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल असा मेसेज मिळतो ना, तुम्ही फोन पे केल्यानंतर. आणि नंतर काय एक स्टेटमेंट अजून लिहिले, थँक्यू फॉर युझिंग ATM वगैरे असा मेसेज दिले. तर हा पण प्रोग्राम मी तुम्हाला काय करतो, एकदा पूर्णपणे करून दाखवतो. आय होप तुम्हाला समजलेला असेलच तो, पण तरी मी काय करतो, एकदा पूर्णपणे टाईप पण करून दाखवतो. मी काय करतो, आता हा लिहिला ना तुम्ही, मग याला काढून टाकतो. याचे काय टेन्शन घेऊ नका, नोट्समध्ये सगळं प्रोग्राम दिलेले मी. तर तुमचा टाइम तिथे वाचेल, तुम्ही डायरेक्टली प्रॅक्टिस करू शकता. व्यवस्थित नोट्स पण दिले जातात आपल्या, आलं ना. आणि गिटअपच्या वरती नोट्स असतात, काही लोकांना अजून गिटअप वगैरे माहीत नसेल तर त्या लिंकवर जाऊन ना तिथं खूप सारे PDF दिसतात, 1 2 3 4 5. तर तिथून जाऊन डायरेक्ट काय करा, तुम्ही ना झिप फाईल डाउनलोड करा, म्हणजे एकखटी तुमचे 5चे PDF आणि आजचा 6वा येऊन लागेल. समजलं. आता काय करतो मी, सगळ्यात पहिलं वाईड मेन काय करायचं, वाईड मेन. आणि इथं काय चेक केलं जाईल, सगळ्यात पहिलं मला ना एक बॅलन्स मेन्शन करावं लागतं. बॅलन्स आपण काय करू माहिती का, इंटिजरमध्येच ठेवू, कारण आपले नंबर इंटिजरमध्ये तुम्ही डबल वगैरे पण घेऊ शकता, फ्लोट वगैरे पण घेऊ शकता, की 25 पैसे वरती वळून, तेव्हा काय घ्यावं लागेल तुम्हाला, फ्लोट घ्यावं लागेल. तर मी काय करतो, इंटिजरच ठेवतो. आणि इंटिजर काय करतो, बॅलन्स नावाचं व्हेरिएबल, तर BAL हे नावाचं बॅलन्स नावाचं व्हेरिएबल आहे. त्याच्यामध्ये काय करतो मी, आपली बॅलन्स आहे ना काय ठेवतो, 5000 ठेवतो. आता 5000 इंटिजरमध्ये त्याच्यापुढे .00 लावायची गरज आहे का आपल्याला, ते फ्लोटमध्ये लावता आलं. तर मी काय केलं, 5000 मी करून घेतलं. आणि मला आता काय करायचं, युजरकडून अमाऊंट घ्यायची, की तो अमाऊंट किती विथड्रॉ करायची, त्याला काय करायची, अमाऊंट किती विथड्रॉ करायची. तर मी काय करतो, ती अमाऊंट पण आहे ना आपण इंटिजरच्या फॉर्ममध्येच लिहू. काय लिहू, इंटिजरच्या फॉर्ममध्ये. पाहिजे तर खरं ते कोणत्या फॉर्ममध्ये घ्यायला पाहिजे, डबल आणि फ्लोटच्या फॉर्ममध्ये घ्यायला पाहिजे, पण मी काय करतो, इंटिजरच्या फॉर्ममध्येच घेतो. आलं ना. कारण आपल्याला काय करायचे, 5000 मधून 2500 काढायचे, किंवा गिवन अमाऊंट चेंज झाल्यानंतर ती अमाऊंट मला आधी काय करावं लागेल, चेक करावं लागेल. चेक काय करावं लागेल, की मला युजरकडून आधी एक मेसेज द्यावा लागेल. काय मेसेज द्यायचा मला, प्रिंट टाईप. काय मेसेज द्यायचं युजरला, मला मेसेज द्यायचा, एंटर अमाऊंट. अमाऊंट टाकली त्यांनी. आता ती अमाऊंट टाकल्यानंतर मला काय करायचं, रीड करून एक ठिकाणी जाऊन स्टोअर करायची. स्कॅन एफ काय करेल मी,
%d नंतर मला कुठं स्टोअर करायची, ॲड्रेस ऑफ कुठं या अमाऊंट जाऊन स्टोअर करायची. तर इथं काय केलं, Ctrl+C आणि Ctrl+V करून दिलं. मी काय अमाऊंट जाऊन अमाऊंट नावाचं व्हेरिएबल जे बनवलं तिथे जाऊन काय होईल, ती जाऊन व्हॅल्यू जाऊन स्टोअर होईल. टेन्शन ना घेऊ, मी परत एकदा सांगणार आहे तुम्हाला प्रोग्राम. काही लोकांना समजलेलं नसेल पण मी सांगतो तुम्हाला. बॅलन्स घेतला आपण, अमाऊंट घेतली जी विड्रॉ करायची अमाऊंट ती घेतली मी. पण आता मला चेक काय करायचं, जर तुमची बॅलन्स म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये पैसेच नाही, तुम्ही 2500 रुपये काढायला लागले, तर तुम्हाला असं डायरेक्ट काय चालेल का नाही. मग मला तिथं काहीतरी मेसेज द्यावा लागेल ना, तुम्हाला समजणार नाही तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स आहे का नाही. तर मी काय मेसेज दिली, तर जर तुमची अमाऊंट काय असेल, जास्त असेल, कशापेक्षा बॅलन्सपेक्षा जास्त असेल, म्हणजे तुमची बॅलन्स 0 आहे, तुम्ही 2500 रुपये काढताय, तर ऑब्विसली काय मेसेज दिसेल तुम्हाला, इनसफिशियंट बॅलन्स असा मेसेज दिसेल. प्रिंटफ काय करतो मी, इनसफिशियंट बॅलन्स असा मेसेज मला दिसला पाहिजे. आलं की बॅलन्स तुमची अमाऊंट जास्त आहे बॅलन्सपेक्षा, तर मग ऑब्विसली तुम्हाला मेसेज काय दिसेल की तुमच्या अकाउंटमध्ये 1 रुपया पण नाही, तुम्ही 2500 रुपये काढायला निघले, तर ऑब्विसली मला काय मेसेज दाखवायचा, इनसफिशियंट बॅलन्स असं नाव दाखवायचं आहे. अदरवाईज काय करायचं, मला अजून एक कंडिशन चेक करायची. अजून इथे एल्स वगैरे शिकलोय का आपण, नाही. आता फक्त इफच्या वेळेनेच करायचं आपल्याला. इथं कंडिशन काय द्यायची मला, जर तुमची अमाऊंट काय लेस दॅन इक्वल टू कशापेक्षा, अमाऊंट लेस दॅन इक्वल टू बॅलन्स असेल, तर मला सांगा 5000 आपला बॅलन्स आहे आणि त्याच्यामध्ये तुमची अमाऊंट 2,500 रुपये, 2,500 रुपये तुमचे काय बॅलन्स आहे. आणि तेवढी बॅलन्स मला काय करायची, तेवढी अमाऊंट काय करायची, बॅलन्स म्हणून मायनस करावं लागेल ना. कारण विड्रॉ करणं म्हणजे काय, त्याच्यातून काढून घेणं. तर 5000 म्हणून 250 काय करावं लागेल, काढावं लागेल. इथं काय करेल मी, बॅलन्समध्ये आता न्यू अपडेटेड व्हॅल्यू काय येईल, बॅलन्स इज इक्वल टू बॅलन्स काय करायचं मला, बॅलन्स अमाऊंट म्हणजे काय, बॅलन्स काय करावं लागेल मला, अमाऊंट. बॅलन्समधून काय करावं लागेल, अमाऊंट मायनस करावं लागेल. म्हणजे 5000 मधून मला काय मायनस करावं लागेल, 2500. म्हणजे बॅलन्स काय येईल, नवीन बॅलन्स अपडेटेड व्हॅल्यू काय येईल, 2500 आपलं येईल. आणि त्याच्यानंतर मला काय करायचं माहिती का, मेसेज हा द्यायचा आहे काय, प्रिंटफ मल्टिपल स्टेटमेंट लिहू शकतो आपण इफच्या नंतर, मल्टिपल स्टेटमेंट इथे लिहू शकतो. इथं काय मेसेज द्यायचा मला, प्रिंटफ ट्रान्झॅक्शन इज सक्सेसफुल, काय करा ट्रान्झॅक्शन, इथं शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो मी TS, ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल. आणि करंट बॅलन्स काय करतो मी, करंट बॅलन्स मी काय करतो, असे 2 मेसेज देतो. करंट बॅलन्स काय करतो, BL इज इक्वल टू काय करतो मी, शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो मी, BL इज इक्वल टू %d आणि तो बॅलन्स कुठं स्टोअर राहणार आहे आपला, BL मध्ये जो लास्ट येणार आहे, जसं 2500 आला ना, तर 2500 मी काय दाखवल की ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल आणि करंट बॅलन्स काय येईल आपला, BL असा मेसेज आहे. समजलं, या 2च कंडिशन आपल्याला द्यायचं आहे. याला काय करतो मी, F9 करून रन करतो. एंटर अमाऊंट, आता बॅलन्स किती आपलं 5000 आहे, तर मी अमाऊंट काय टाकतो माहिती का, मी जर 7000 टाकली, तर मला काय मेसेज आला, इनसफिशियंट बॅलन्स. कारण तुमच्याकडे 5000 आहे आणि तुम्ही 7000 रुपये काढताय अकाउंट म्हणून, पॉसिबल आहे काही नाही. आता तुम्ही म्हणशाल सर अजून काय, की आता काय करा माहिती का, अजून एकदा इथं काय करा, एंटर अमाऊंट. अमाऊंटमध्ये काय टाकशाल तुम्ही, की अमाऊंटमध्ये समजा काय टाकलं की 2500 टाकले आणि करंट बॅलन्स किती तुमचा 5000 आहे. 5000 मधून आपण 2500 काढू शकतो ना, तर मी काय केलं 5000 मधून 2500 वजा केले. तर मला सांगा काय मिळेल मेसेज मला, की ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल आणि करंट बॅलन्स इज इक्वल टू काय आलं माझं 2500. कारण 5000 मधून 2500 मायनस गेले, मिळणार काय तुम्हाला 2500च मिळणार आहे. समजलं. तर हे इथं यूज कसं केलं तुम्ही, हे तुम्हाला मी सांगतो एकदा, आपला हा प्रोग्राम व्यवस्थित तुम्हाला समजला पाहिजे. सगळ्यात पहिले मला सांगा तुमच्या अकाउंट अमाऊंट म्हणजे की तुमचा बॅलन्स किती, करंट बॅलन्स अकाउंटमध्ये पैसे किती तुमचे 5000 पैसे 5000 आणि त्याचं व्हेरिएबलचं नाव काय BL आणि त्याचा ॲड्रेस समजा काय 100 त्याचा ॲड्रेस आहे, 100 त्याचा ॲड्रेस आहे. आणि इथं काय करताय तुम्ही अमाऊंट, इथं काय करता अमाऊंट म्हणजे की तुम्हाला त्या करंट बॅलन्समधून विड्रा किती खर्च किती करायचे. तर मला काय करायचं आता, मला ना अमाऊंट समजा तुम्ही काय टाकली 2500, तर काय होईल अमाऊंट नावाचं जे व्हेरिएबल आहे त्याच्या ॲड्रेसवर जाऊन काय होईल 2500 जाऊन स्टोअर, जसं की 200 ॲड्रेस आहे त्या 200 वर जाऊन काय होईल आपला बॅलन्स जाऊन स्टोअर होईल. हे झालं. त्याच्यानंतर पुढचं स्टेटमेंट चालेल, पुढचं स्टेटमेंट झाल्यानंतर इथं काय होईल चेक होईल अमाऊंट ग्रेटर दॅन बॅलन्स आहे का, अमाऊंट किती आता तुमची अमाऊंट 2500 आहे, ग्रेटर दॅन बॅलन्स किती आहे 5000 काय 5000 आहे, काय 5000 आहे. तर आता मला सांगा काय 5000 आहे अमाऊंट म्हणजे 2500 ग्रेटर दॅन 5000 आहे का, हां आहे. तर मग काय करायचं इनसफिशियंट बॅलन्स असा मेसेज द्यायचा आहे. काय मेसेज द्यायचा, इनसफिशियंट बॅलन्स असा मेसेज द्यायचा. पण आपली तर बॅलन्स अमाऊंट
कमी आहे याच्यापेक्षा, तर ऑब्व्हियसली आपली विड्रॉ होऊ शकते. तर मग काय करायचं, जर बॅलन्स तुमचं अमाऊंट काय 2500 आणि लेस दॅन काय 5000 आहे, इक्वल तर नाही पण लेस आहे ना, मग ही कंडिशन काय झाली, ट्रू झाली. इथं हे स्किप झालं कारण काय ती कंडिशन फॉल झाली. इथं काय झाली, ट्रू झालं तर तुम्ही काय करा, बॅलन्समधून ती अमाऊंट मायनस करा. बॅलन्स किती तुमचा 5000 मायनस काय केलं 2500, तर मला नवीन व्हॅल्यू काय मिळाली 2500. ते 2500ला मी काय केलं, स्टोअर केलं बॅलन्समध्ये, आणि मी काय केलं, ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल, करंट बॅलन्स इज इक्वल टू काय केलं मी या 2500ला प्रिंट केलं. समजलं काय होतं, इझी प्रोग्राम आहे. काही डाऊट आला तर खाली तुम्ही विचारू शकता. समजलं काय केलं, कंडिशन जर ट्रू आली तरच त्याच्यामध्ये काय वेळ स्टेटमेंट चालू शकतं, आणि मल्टिपल स्टेटमेंट आपण लिहू शकतो. अजून एक गोष्ट तुम्हाला लास्टची एक सांगायची राहिली, ती काय की तुम्ही इथं काय करू शकता, की हे स्टेटमेंट काय आहे, इथे काय की तुम्ही कर्ली ब्रॅकेट जरी यूज नाही केलं ना तरी काय ते स्टेटमेंट चालेल. मग कसं चालेल, म्हणजे की स्टेटमेंट नंतर एक लाईन तुम्ही काय लिहू शकता, बघायचं आहे तुम्हाला. इंटर अमाऊंट मी काय टाकली 7000 टाकली इन्सफिशियंट बॅलन्स, म्हणजे काय त्याच्यानंतर जे एक तुम्ही लिहू शकता. पण त्याच्यानंतर तुम्ही काय केलं, याच्यानंतर लगेच नेक्स्ट आहे ना तुम्ही काहीतरी लिहायला सुरुवात केली, जसं की एक्झाम. मी काय केलं, इथे काय प्रिंट एफ, इथे काय लिहिलं मी ट्राय अगेन असं लिहिलं मी, ट्राय अगेन. आता तुम्ही बघा का, त्या कंडिशन इफ नंतर फक्त हीच लाईन दिसेल तुम्हाला, ही लाईन दिसेल, आणि ही लाईन आहे ना कंटिन्युअसली याच्यानंतर, म्हणजे त्या ब्लॉकच्या काही स्कोप नाही, तर स्कोप फक्त इथपर्यंतच लिमिटेड, त्याच्यानंतर काय पण तुम्हाला ती व्हॅल्यू दिसेल. म्हणजे कसं बघायचं तुम्हाला, आता मी 7000 केलं, 7000 काय इन्सफिशियंट बॅलन्स, ट्राय अगेन. आणि आता मी काय करतो, बॅलन्स आहे ना कमी टाकून दाखवतो तुम्हाला. काय केलं, बॅलन्स कमी दाखवतो, म्हणजे की जिथं आपली डेबिट होईल, इथं काय केलं मी 2500. आधी काय मेसेज आला बघा, ट्राय अगेन आणि करंट बॅलन्स 2500, म्हणजे ते तो काय याचा आणि याचा काही संबंध नाही. बघा हा जे स्टेटमेंट लिहिले तुम्हाला काय केलंय, कर्ली ब्रॅकेट काय डिनोट करतो की त्यामधले जेवढे स्टेटमेंट तुम्ही काय करू शकता, प्रिंट करू शकता. पण तुम्ही कर्ली ब्रॅकेट नाही दिलं तर तुमची फक्त एकच लाईन एक्झिक्यूट होईल, त्याच्यानंतरचे काय ते ॲज युजल जे स्टेटमेंट आहे त्याच्यामध्येच काय केलं आहे मांडलं त्याला जाईल. समजलं, तर एवढंच होतं आजच्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करू, पुढच्या गोष्टी शिकू. काय करायचं, तुम्हाला याच्यात अजून प्रोग्राम आहे, हे प्रोग्राम तुम्ही ट्राय करा. डिस्काउंट एलिजिबिलिटी चेकर हा पण प्रोग्राम तुम्ही ट्राय करू शकता. काही डाऊट आला ना इथं मला मेसेज करा, स्क्रीनशॉट वगैरे पाठवून द्या इंस्टाग्रामवर, मी चेक करतो तिथं. लिंक्डइनला पण तुम्ही मला फॉलो करू शकता. इथं तुमची कंटिन्युअसली जर्नी जी लर्निंग करताय तुम्ही शेअर करा, आणि मला तिथं टॅग पण करू शकता. तर आजच्या दिवस एवढंच, बाकी आपण शिकू पुढच्या लेक्चरमध्ये इफ एल्सवाला पार्ट, आणि असंच एक एक करू सगळे प्रोग्राम आपण डिस्कस करू. आता तुम्ही बघा, तुम्हाला वाटलं असेल इफ स्टेटमेंटमध्येच एवढे सर्व प्रोग्राम का घेत आहे की तुम्ही लॉजिकली सर्व गोष्टी काय क्लिअर झाल्या पाहिजे, आणि आपले जेवढे जास्त प्रोग्राम तेवढे जास्त काय होईल, तुम्ही लॉजिकली चांगले ट्रेन व्हाल, आणि DSC मध्ये तुम्ही काय होईल तेवढे जास्त व्यवस्थित तुमचं डोकं वापरू शकता. तर आजच्या दिवस एवढंच, बाकीचं बघू आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.